नमस्कार, जय श्रीराम. तर आपण बघणार आहोत श्री गणेश खिंड मंदिर. तर हे आहे पारनेर तालुक्यातील छोटंसं गाव आहे. तिथं हे मंदिर आहे. तर मस्त असं छान मंदिर आहे. गणपतीचं मंदिर आहे ते. तर आज आहे गणेश चतुर्थी. तर चला म्हटलं थोडंसं मंदिरात जाऊन या. तर आम्ही गेलो गणपतीच्या मंदिरात. तिथं गणेश मंदिर आहे. ते गणेश खिंड या नावानं ओळखले जाते. तर तुम्ही पण जाऊ शकता. तर आम्ही जातच होतो. तर मस्त असं संध्याकाळचा टाईम झालाच होता, 3-4 वाजले होते. तर जाताना आम्हाला थोडंसं लेटच झालं, बट आम्ही गेलो कसंही करून. आणि रोड कुठं कुठं छान होता असा, तर कुठं कुठं खळबळ होता, खड्डे गिड्डे होते. तिथं जायला थोडंसं लेटच झाला. तरी आम्ही 5-6 वाजता पोचलो असणार. तिथं पोचल्यानंतर अगोदर आम्ही बसलो नंतर उठलो. मग म्हटलं चला आता जायचं मंदिरात पाहायला गेलं. तर मग संध्याकाळ व्हायच्या अगोदर आम्हाला कसंही करून तिथं निघायचं होतं तिथून. तर आम्ही लगेच मग लागलो चालायला तिथं. तर गेलो मंदिरात. मंदिर मस्त स्वच्छ आहे, असं परिसर असं मस्त आहे. पण गर्दी पण होती. आज गणेश चतुर्थी आहे म्हणून. पण असं वाटते गर्दी ती सकाळीच होती, आता काही क्वचितच होती गर्दी. तर गेलो, अगोदर विचार केला चप्पल कुठं काढायचा. मग बघितलं की चप्पल काढायला अजून स्टँड नाही आहे तिथं केलेलं. म्हणजे अजून अर्धच बांधकाम झालं, चालू असणार बहुतेक बांधकाम. तुम्ही बघू शकता. इथं आम्ही चप्पल काढली झाडाच्या समोर आणि मग चालायला लागलो. तर मी म्हटलं अगोदर छोटासा व्लॉग करून घ्यायचा, फोटो वगैरे काढून घ्यायचे समोरून, बाकीचे रिटर्न जाताना काढून घेणार म्हटलं. तर मग लागलो आम्ही चालायला. परी समोर गेली होती, तिचे पप्पा पण समोरच गेले होते, मीच फक्त एक मागून होती लेट. तर चालत होता आम्ही. अगोदर मी बघून घेतलं कुठं कुठं काय काय आहे, कसं आहे. तर बघा इथं पण कोणतं तरी देवा पण माहीतच नव्हतं आम्हाला. तिथं पण फुलं दिलेले होते देवाला. मंदिरही मस्त होतं. थोडासा अंधार पडला होता, गर्दी कमी झाली होती. मग म्हटलं चला काढून घे. हे दोघं जण चालतच होते. थोडंसं चालायला लागलो, दमलो. मग इथं बघितलं आम्ही की पाण्याचीही आहे तिथं. म्हटलं पाणी प्यायचं, पण परीचे पप्पा म्हटलं की चला अगोदर आपण दर्शन घेऊन येऊ, नंतरच पाणी पिण्याला जाऊ. तर तिचे पप्पा अंदर जाण्यासाठी तयार झाले. त्याच्यानंतर परी पण जातो म्हणे. तर परी लगेच पायरीजवळ जाऊन उभी राहिली. म्हटलं बरं तिथपर्यंत दर्शन घेतात, तिथपर्यंत म्हटलं फोटो काढून घ्यायचे. तर मग मी गेली, वापस रिटर्न आले. इथून आजूबाजूच्या ठिकाणून फोटो घेतले. फोटो असं मस्त छान आले. मंदिरही मस्त असं बांधलेलं आहे. तर रंगही दिलेले होते. परिसरही असा मस्त होता. आणि आजूबाजूला पहाड आहेत 2-3. त्या पहाडाचे बी काढले मी फोटो. दर्शन घ्यायच्या वेळेसही म्हटलं जायचं म्हटलं तर त्याच्या अगोदर पेंटिंग पण लागेल होती की बा असं मंदिर होतं हे म्हणून. त्याचे फोटो काढले. मग मंदिरात गेलो. तिथं पण गर्दी होती थोडीफार. त्या गर्दीच्या मग म्हटलं आपण थोड्या वेळानं काढून घ्यायचे म्हणून फोटो. थोडीशी वाट बघितली, आजूबाजूची घेतले. मग गणपतीची पण घेऊन घेतले, दर्शन घेतलं, पाया लागलं, फोटो काढून घेतले. मग बाहेर येताना पण म्हटलं थोडंसं फोटो काढून घ्यायचे. तर बाहेर येताना बघितलं तर गर्दी होतीच तिथं थोडीफार. मग म्हटलं चला, तर इथं थोडंसं तलाव पण आहे. म्हटलं चला फोटो गिटो काढले. आता मग आम्ही घरी जायला निघालो होतो. तेवढा ते परी खेळायला लागली. तर तिला म्हटलं खाली अगोदर चला आपण जाऊ वापस. तर ती आली होती प्रसाद, तिला कोणतरी दिला होता प्रसाद. तर ते प्रसादही घेऊन आली. गणपतीच्या मंदिरातून ती प्रसादही आणला आणि मला दाखवायला आली. तर मी बघितलं तिथं एक छोटीशी पाटी लागलेली होती ट्रस्टची, की दान द्यायचं असेल तर देऊ शकता. पण आजूबाजूचा परिसर मी बघितले असेल, ट्रस्टची पार्टी तुम्हाला दान द्यायचं असेल देऊ शकता. मग थोडंसं आम्ही तिथं मस्ती मजा केली. आणि मग म्हटलं नंतर की चला बाबा उशीर होणार, लेट होणार घरी जायला, म्हणून मग म्हटलं चला आता निघायचं. तर आम्ही तिथं, कारण की घरी जायला लेट होत असतं, अजून अंधार पडलाच, म्हणून मग आम्ही तिथून लगेच निघालो. तर तुम्हाला तर माझा छोटासा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय श्रीराम.